इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 2 संतांची कामगिरी. या पाठामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या विविध संतांविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांची परंपरा पुढे संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा आदी संतांनी पुढे चालवली. या संत परिवारात संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर या महिला संतांचे कार्यही मोठे होते. या सर्व संतांनी लोकांना प्रामुख्याने दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव या गुणांची शिकवण दिली. या शिकवणीबरोबरच समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात बलोपासनेची माहिती लोकांना पटवून दिली. आता आपण श्री चक्रधर स्वामी या संतांविषयी थोडी माहिती पाहूया. गुजरातमधील एक राजपुत्र वैराग्य स्वीकारून महाराष्ट्रात आले हेच श्री चक्रधर स्वामी होत. त्यांनी सत्तेच्या तत्वाचा प्रसार केला. स्त्री पुरुष, जातीपाती भेदभाव यांना मान्य नव्हते. त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. लीळा चरित्र हा त्यांच्या आठवणीचा संग्रह प्रसिद्ध आहे. संत नामदेव. नरसीगावचे संत नामदेव यांनी विठ्ठल भक्तीवर अनेक अभंग रचले. कीर्तनाद्वारे जनजागृती बरोबरच लोकांना भक्ती मार्गाची शिकवण दिली. भारत प्रवासादरम्यान संत नामदेव पंजाबात गेले. तेथे त्यांनी हिंदी भाषेत केलेल्या पदरचना शीख लोकांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट केलेल्या. श्री संत ज्ञानेश्वर. मूळ आपेगावचे असणारे संत ज्ञानेश्वर यांना निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे 2 भाऊ आणि मुक्ताबाई ही एक बहीण होती. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेऊन घर सोडले, परंतु गुरूंच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. परंतु त्यांच्या या 4ही मुलांना गावचे लोक संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवीत असत. त्यावेळच्या कर्मठ लोकांनी त्यांना वाळीत टाकले आणि त्यांचा बराच छळ केला. भिक्षेची झोळी घेऊन गावात गेलेल्या ज्ञानेश्वरांना भिक्षेऐवजी लोकांचे वेडेवाकडे बोलणे ऐकावे लागले. यामुळे दुःखी झालेले ज्ञानेश्वर झोपडीचे दार बंद करून बसलेले असताना बहीण मुक्ताबाईने त्यांना जगाचे कल्याण करण्याच्या त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. बहिणीच्या उपदेशाने दुःख विसरून ते लोकांना उपदेश करण्यासाठी सिद्ध झाले. धर्माच्या नावाखाली चाललेल्या गोरगरीब मागास लोकांच्या छळाविरुद्ध त्यांनी लोकांना समतेने वागण्याचा संदेश दिला. संस्कृत भाषेत धर्मग्रंथामध्ये बंदिस्त असलेले धर्माचे ज्ञान त्यांनी मराठी या बोलीभाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून सर्वसामान्य लोकांना खुले करून दिले. लोकांना समता आणि बंधुभावाची शिकवण देणाऱ्या ज्ञानेश्वरांनी तरुण वयातच पुण्याजवळच्या आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. तेथे आजही लाखो लोक भक्तिभावाने दर्शनाला येतात. संत एकनाथ. पैठणचे संत एकनाथ यांनी संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे चालवत भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. गोरगरीब, मागासलेले लोक, मुके प्राणी सर्वांवर दया करा असा उपदेश त्यांनी लोकांना केला आणि स्वतः आचरणातही आणला. दुपारच्या रखरखत्या उन्हात तापलेल्या वाळवंटात रडणाऱ्या पोरक्या मुलास त्यांनी सहज उचलून घेतले, त्याला शांत केले आणि त्यांच्या घरी पोचवले. म्हणजेच बोले तैसा चाले हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. श्री संत तुकाराम. संत तुकाराम आणि रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले संत आहेत.
पुण्याजवळील देहू हे संत तुकारामांचे मूळ गाव. त्यांच्या घरी शेती, किराणमालाचे दुकान आणि वडिलांची सावकारकी होती. तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्जखाते इंद्रायणी नदीत बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. ते रसाळ कीर्तन करीत आणि सुंदर अभंग रचित असत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेचेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांना दिला. म्हणूनच लोक अजूनही ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करतात आणि तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली. संत समर्थ रामदास जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा ज्यांनी दिली त्या समर्थ रामदासांचे मूळ नाव नारायण होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणत असत. मराठवाड्यातील गोदातीरीवरच्या जांब या गावी रामनवमीला त्यांचा जन्म झाला. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तनाची शिकवण दिली. गावोगावी हनुमानांची मंदिरे बांधून बलोपासनेचा प्रसार केला आणि लोकांना शक्तीची उपासना करायला शिकवले. लोकांना सद्विचाराची शिकवण संत रामदासांनी मनाचे श्लोक याद्वारे दिले. ई लर्निंग व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.